नमस्कार मंडळी प्रथमतः आपल्या राहुल गोष्टी यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत। मंडळी आपला सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा पेतच भाषा मथुर 1001 मथुर 1001 आता येणारा 29 जुलैला फलटण केसरी 2024 या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे। या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1.5 लाख, 2 नंबरचं बक्षीस 1,25,000, 3 नंबरचं बक्षीस 1 लाख आणि इतरही नामांकित बक्षीस आहे। तर मंडळी येणाऱ्या फलटण केसरी 2024 या मैदानामध्ये मथुर 1001 पाळणार आहे। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल मथुर फलटण केसरी या मैदानामध्ये पाळणार आहे, नक्की पेहरा कोण आहे? तर मंडळी येणाऱ्या फलटण केसरी या मैदानामध्ये बिनजोडचा बादशाह मथुर 1001चा पेहरा या दोन बैलापैकी नक्कीच एका बैलासोबत 100% फिक्स आहे। नक्की कोणत्या ते बैल नक्की कोणासोबत पाळताना दिसू शकतो येणाऱ्या फलटण केसरी या मैदानामध्ये मथुर 1001 या दोन नंदीपैकी एका नंदीसोबत नक्कीच मथुर 1001 येणाऱ्या फलटण केसरी या मैदानामध्ये आपल्याला पाळताना 100% दिसणार आहे। तर चला या बघू आपण कोणत्या ते दोन नंदी। तर मंडळी आपला सर्वांचा लाडका सलग 5 मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी चालू सीझनमध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालतो असा घरणिकीचा राजा हिंदकेसरी माळशिरस मैदान आत्ताच गाजवलं हिंदकेसरी घरणिकीच्या राजाने। तर मंडळी येणाऱ्या फलटण केसरी 2024 या मैदानामध्ये मथुर 1001 आणि हिंदकेसरी घरणिकीचा राजा आपल्याला पाळताना दिसू शकते। मंडळी घरणिकीचा राजा आणि मथुर 1001 जर फलटण केसरी या मैदानामध्ये नाही पळाले तर सातारा एक्सप्रेस बलमा आणि बिनजोडचा बादशाह मथुर 1001 आपल्याला फलटण केसरी 2024 या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते। म्हणजेच मथुरसोबत राजा किंवा बलमा येणाऱ्या फलटण केसरी या मैदानामध्ये दोन्हीपैकी एक नंदी नक्कीच पाळणार। बलमा नाही पाळला तर घरणिकेचा राजा नक्कीच येणाऱ्या फलटण केसरी 2024 या मैदानामध्ये मथुर 1001 सोबत पाळणार। तर मंडळी नक्कीच येणाऱ्या फलटण केसरी 2024 या मैदानामध्ये मथुरचा आपल्याला दणदणीत कमबॅक बघायला मिळेल मी अशी अपेक्षा करतो आणि मथुरला येणाऱ्या फलटण केसरी या मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा देतो। धन्यवाद।